नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती विशेष म्हणजे तुमची मुलाखत कशा प्रकारे होते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल एकाने सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, तुमची मुलाखत कशा प्रकारे होते यामध्ये आपण म्हणजे नेमकं कशा प्रश्न तुम्हाला विचारतात यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, तुमचा पहिला प्रश्न विचारतात की तुमचे नाव काय आहे? तुमचे नाव काय आहे? मित्रांनो, तुम्ही न घाबरता न टेन्शन न घेता तुम्हाला तुमचे सरळ नाव सांगायचे आहे। म्हणजे तुमच्या प्रामाणिकपणा हे तुम्हाला दाखवायचं आहे। तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा कशा प्रकारे आहे? मित्रांनो, तुमचे नाव काय आहे ते तुम्हाला सांगायचे आहे। प्रथम तुमचे नाव विचारतात, नंतर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतात की तुम्ही काय शिकलात? हा प्रश्न तुम्हाला खूप वेळेस विचारला जातो, कारण का तुम्ही काय शिकलात म्हणजे तुम्ही किती शिकलात ते तुम्हाला सविस्तरपणे सांगायचं आहे की तुम्ही BA MA काय असाल ते तुम्हाला सविस्तरपणे सांगायचे आहे। आणि तुम्ही जे शिक्षण सांगितलं त्याच्याविषयी तुम्हाला माहिती म्हणजे तुम्ही कोणता कोर्स केला, त्याच्यामध्ये काय विषय होते, हा पण प्रश्न तुम्हाला विचारू शकतात। तर मित्रांनो, पुढचा प्रश्न विचारतात की तुम्हाला तुमचा अनुभव काय आहे? म्हणजे तुमचा अनुभव काय आहे? म्हणजे तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये काही काम केलं आहे का? त्याच्यामध्ये तुम्हाला काही अनुभव आहे का? कोणता जॉब केलेला आहे का? म्हणजे याच्यावर तुम्हाला साधारणपणे एक मिनटं तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात आणि तुम्हाला ते प्रश्नामध्ये घोळू शकतात की तुम्ही नेमके काम कोणते केले ते, म्हणजे तुमचा अनुभव काय आहे आणि तुमचा एखादा खेळ असला तर तुमच्या खेळाविषयी तुम्हाला काय वाटते, या प्रश्न तुम्हाला सविस्तर अशी तुम्हाला माहिती विचारू शकतात। तर पुढचा प्रश्न विचारायचा तर घरी कोण कोण असतात? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, की घरी कोण कोण असतात आणि घरचे काय करतात? हा प्रश्न तुमच्या घरगुती कंडिशनवर आहे मित्रांनो, कारण का तुमच्या घरची परिस्थिती कशा प्रकारे आहे यामध्ये तुम्हाला त्याला कळते की तुम्ही किती परिस्थितीमध्ये कशा आहात, म्हणजे किती परिस्थिती तुमची कशी प्रकारे आहे यामध्ये तुम्हाला तुमच्याकडून आढावा घेतात। म्हणजे तुमच्या घरचे जर काय करत असेल तर सविस्तरपणे माहिती सांगायची आहे। न घाबरता मित्रांनो, खोटी माहिती सांगायची नाही, कारण का खोटं बोलण्यासाठी एक खोटं बोललं तर तुम्हाला दुसरा शब्द पण खोटा बोलावा लागतो, कारण का खोट्यामुळे त्यांना ते समजू शकतात की हे खोटं बोलत आहे। त्यासाठी मित्रांनो प्रामाणिकपणे तुम्हाला त्यांचे उत्तर सांगायचे आहे। तर लास्टचा प्रश्न आहे की मित्रांनो, तुमच्या आवडीचे कामे कोणती आहेत? म्हणजे तुमच्या आवडीचे नेमके कामं कोणते आहेत? म्हणजे तुमचे कोणतेही काम राहो की तुमच्या कोणत्या कामामध्ये तुम्हाला आवड आहे, म्हणजे त्याला कळेल की तुम्हाला कोणते कामं आवडतात, तुम्हाला कोणते कामं सांगायचे आहेत, यामध्ये तुमची आवडीनिवडी हे त्यांना कळू शकतात। कारण का आवडीनिवडी कळाले की मित्रांनो त्यांना कळते की तुमची आवडीनिवडी काय आहे। याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही न घाबरता न काही करता तुमच्या प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचे आहे की मला याच्यामध्ये आवड आहे की त्याच्यामध्ये आवड आहे, तुमचे कोणतेही आवड हो सांगायचे आहे मित्रांनो स्पष्टपणे। तर मित्रांनो, असा होता आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ, अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ, कारण का तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो शिपाई हमासाठी साधे प्रश्न तुम्हाला म्हणजे 4 ते 5 प्रश्न विचारू शकतात, जास्त नाही मित्रांनो, कारण का भरपूर मुले असल्यामुळे तुम्हाला तुमचा जास्त वेळ घेणार नाहीत, कारण का तुम्हाला 4 ते 5 मिनटं तुमची मुलाखत असते, जास्त वेळ नाही मित्रांनो, कारण का खूप मुलं असल्यामुळे जास्त तुमची वेळ मुलाखत घेऊ शकत नाहीत। तुम्हाला 2-4 प्रश्नामध्ये तुम्हाला कळून जाते की तुम्ही किती हे आहात, म्हणजे तुमच्या ज्ञानाची कशी भर आहे, तुमच्या म्हणजे क्षमता आहे की नाही काम करण्याची, हे सर्व माहिती तुमच्या या 4 ते 5 प्रश्नामध्ये घेतात। असा होता मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ। तुम्हाला जर आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।